मी अनाथ होतो आणि माझ्या काकांच्या गॅरेजमध्ये काम करायचो. कडाक्याच्या थंडीत माझ्याकडे घालण्यासाठी स्वेटर नव्हता, म्हणून मी माझ्या दिवंगत वडिलांचा एक जुना, वाळवी लागलेला कोट घातला. काकांच्या मुलाने मला पाहून माझी थट्टा केली आणि जोरात माझा कोट ओढला, ज्यामुळे तो फाटला. त्याच क्षणी त्या कोटाच्या आतून प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला एक कागद खाली पडला. काकांनी तो कागद उचलला तेव्हा त्यांचा चेहरा पांढरा फट्ट पडला. मी झडप घालून तो कागद त्यांच्याकडून हिसकावून घेतला, तर ते एका बँकेचे सर्टिफिकेट होते. डिसेंबरच्या त्या बोचऱ्या संध्याकाळची थंडी माझ्या हाडांपर्यंत शिरत होती आणि मी आजच्यासारखाच थंड जमिनीवर बसून एका जुन्या जीपच्या इंजिनचे सुटे भाग रॉकेलने धुवत होतो. माझे हात लाल झाले होते आणि घाणीने इतके माखले होते की त्यांच्यावर साचलेली काळी शाई माझ्या त्वचेचाच एक भाग वाटत होती. थंडी इतकी प्रचंड होती की लोखंडी पक्कड, रिंच धरणेही कठीण जात होते. पण थांबण्याची काहीच सोय नव्हती, कारण गॅरेजच्या कोपऱ्यात बसलेले माझे काका नागेश यांच्या कठोर नजरा सतत माझा पाठलाग करत होत्या. गॅरेजचे छप्पर पत्र्याचे होते, ज्याला ठिकठिकाणी छिद्रे होती आणि त्या छिद्रांमधून येणारी बर्फाळ हवा थेट माझ्या कमरेला येऊन धडकत होती. माझ्या अंगावर एक पातळसा शर्ट होता, ज्याला अनेक ठिकाणी ठिगळ लावलेले होते, आणि त्यावर एक असा स्वेटर होता ज्याचे धागे उसवले होते. तो थंडी रोखण्याऐवजी फक्त माझ्या थरथरणाऱ्या अवस्थेला झाकण्याचे काम करत होता. मी सुटे भाग साफ करतच होतो की माझ्या हातातून निसटून लोखंडी नट जमिनीवर पडला, ज्याचा आवाज पूर्ण गॅरेजमध्ये घुमला. आवाज ऐकताच काका नागेश आपल्या खुर्चीवरून असे उसळले जणू मी त्यांचे हृदयच उपटले असावे, आणि ते माझ्या डोक्यावर येऊन उभे राहिले. त्यांच्या गरजणाऱ्या आवाजाने माझी उरलीसुरली हिंमतही खचली. ते ओरडून म्हणाले की तू नालायक आहेस आणि अगदी तुझ्या बापासारखाच आहेस. तुझ्या रक्तातच कामचोरी आहे. मी तुला इथे काम शिकवण्यासाठी ठेवले आहे, चुका करण्यासाठी नाही. जर हा भाग तुटला असता तर त्याचे पैसे काय तुझा मेलेला बाप थडग्यातून येऊन देणार होता का? काकांच्या तोंडून वडिलांचा उल्लेख ऐकताच माझे हृदय तुटून गेले. मी मान खाली घातली, कारण मला माहीत होते की उत्तर देण्याचा अर्थ रात्रीचे जेवण बंद होणे असा आहे. काका नागेश यांनी पुन्हा तोच जुना पाढा वाचायला सुरुवात केली, जो मी गेल्या 10 वर्षांपासून ऐकत होतो. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून, म्हणजेच धाब्यावर बसवून सांगितले की ते माझ्यावर जे उपकार करत आहेत त्याची परतफेड मी 7 जन्मातही करू शकत नाही. ते म्हणाले की जेव्हा तुझा बाप मेला तेव्हा तो डोक्यापासून पायापर्यंत कर्जात बुडालेला होता आणि लोक त्याचे प्रेतसुद्धा घरातून बाहेर काढू देत नव्हते. मी माझी कष्टाची कमाई लावून तुझा बापाची अब्रू वाचवली आणि लोकांची तोंडे बंद केली. नाहीतर तुझा बाप तर तुला रस्त्यावर भीक मागायला सोडून गेला होता. मी तुला छत दिले, भाकरी दिली आणि कामाचे कौशल्य शिकवले, तरीही तू कृतघ्न आहेस. काकांचे हे बोल माझ्या मनावर हतोड्यासारखे प्रहार करत होते आणि मला स्वतःला एखाद्या गुन्हेगारासारखे वाटू लागले होते. बालपणाच्या धुसर आठवणींमध्ये मला माझ्या वडिलांचा चेहरा तर आठवत नव्हता, पण काकांच्या बोलण्याने माझ्या मनात त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक अशी प्रतिमा तयार केली होती की जणू ते एक अपयशस्वी, कमकुवत आणि निरुपयोगी माणूस होते. मला या गोष्टीची लाज वाटत असे की मी अशा माणसाचा मुलगा आहे ज्याने आपल्या भावाला अडचणीत टाकले आणि स्वतः मरून गेला. मी अनेकदा रात्री हेच विचार करत असे की कदाचित काका बरोबर म्हणतायत आणि मी खरोखरच त्यांच्यावर एक ओझे आहे, एक असे ओझे जे ते फक्त रक्ताच्या नात्याची मर्यादा राखण्यासाठी वाहत आहेत. जेव्हा दिवसभरचे काम संपले तेव्हा रात्र बरीच उलटली होती आणि थंडीची तीव्रता अधिकच वाढली होती. माझे हात पाय सुन्न होत होते. मी दुकानाचे शटर ओढले आणि काकांच्या मागे मागे त्यांच्या घराकडे चालू लागलो. घरी पोहोचताच ऊब जाणवली, पण ती ऊब माझ्यासाठी नव्हती. काका थेट आपल्या खोलीत गेले जिथे हीटर सुरू होता, आणि मी स्वयंपाकघराबाहेरील वरांड्यात अंथरलेल्या जुन्या गोधडीकडे वळलो. काकांचा मुलगा अर्पित सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होता आणि गरम चहाचा आनंद घेत होता. मला पाहताच त्याने तोंड वाकडे केले आणि टोमणा मारण्याच्या स्वरात म्हणाला, आला आमचा शहेजादा, आज किती काम केलेस? दिवसभर गॅरेजमध्ये बसून माशा मारत बसला असशील. माझ्या कपड्यांमधून मशीनच्या तेलाचा दुर्गंध येत होता, ज्यावर नाक मुरडत त्याने आपल्या आईला म्हणजेच माझ्या काकूला सांगितले की आई, याला आधी अंघोळीला पाठव, याच्या दुर्गंधीने माझे डोके फुटता आहे. मी गप्पपणे तिथून उठलो आणि परसात असलेल्या नळावर जाऊन थंड पाण्याने तोंड धुवू लागलो. पाणी इतके थंड होते की वाटत होते जणू बर्फानेच तोंड धुवत आहे. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
रात्रीच्या जेवणात मला नेहमीप्रमाणे उरलेल्या पोळ्या आणि पातळ वरण मिळाले, जे खाऊन मी माझी भूक भागवण्याचा प्रयत्न करू लागलो. काकूने जेवण वाढताना टोमणा मारला. बघ, तुझे काका तुझी किती काळजी घेतात. महागाईच्या या काळात अनाथ मुलांना कोणी विचारत सुद्धा नाही. आणि एक तुझे काका आहेत जे तुला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतायत. मी घास गिळत होतो, पण तो घशाखाली उतरताना काट्यांसारखे टोचत होता. प्रत्येक टोमण्यासोबत एक उपकार जोडलेला होता आणि प्रत्येक घासासोबत तो उपकार अधिक जड होत होता. मी घाईघाईने जेवण संपवले आणि आपल्या गोधडीवर पडलो. झोप माझ्यापासून खूप दूर होती. थंडीमुळे माझे दात वाजत होते. माझ्याकडे ओढण्यासाठी फक्त एक पातळ चादर होती, जी 20 डिसेंबरच्या थंडीशी लढण्यासाठी पुरेशी नव्हती. जाळीदार खिडक्यांमधून वारा थेट आत येत होता. मी स्वतःला गुंडाळून एका गाठोड्यासारखा करून घेतले, जेणेकरून थोडी ऊब निर्माण होईल. पण माझ्या मनात वारंवार काकूचे शब्द घुमत होते की माझा बाप आवारा होता, माझा बाप अपयशी होता. काय खरंच माझे वडील इतके वाईट होते? त्यांनी माझ्यासाठी काहीच सोडले नव्हते का? हळूहळू मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचा तिरस्कार वाटू लागला आणि मी विचार करू लागलो की काहीही झाले तरी मी सुद्धा माझ्या वडिलांसोबतच मरून गेलो असतो, तर आज असे रोज मरावे लागले नसते. याच विवंचनेत माझे शरीर तापाने फणफणू लागले, डोके जड झाले आणि घशात काटे टोचल्यासारखे वाटू लागले. पण मला माहीत होते की या घरात आजारपणामुळे सुट्टी असा कोणताही विचार नाही. जर मी सांगितले की माझी प्रकृती खराब आहे, तर काका म्हणतील की कामचोरीच्या बहाण्याने मी अडचणी टाळण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मी तयार होऊ लागलो. आज थंडी कालपेक्षाही जास्त होती. आकाशात दाट ढग साचले होते आणि सूर्याचा पत्ता नव्हता. मला वाटत होते की जर आज मी काहीतरी गरम कपडा घातला नाही तर मी थंडीने मरून जाईन. माझ्याकडे जो स्वेटर होता तो पूर्णपणे निकामी झाला होता. अचानक माझ्या मनात विचार आला की घराच्या जुन्या कोठडीत, जिथे जुने सामान पडलेले असते, तिथे कदाचित एखादी जुनी चादर किंवा जाड कापड मिळेल. काका आणि काकू अजूनही झोपलेले होते आणि अर्पित आपल्या खोलीत होता. म्हणून मी दबा धरत पायऱ्या चढून वरच्या कोठडीत गेलो. तिथे धूळ आणि मातीचे राज्य होते. कोळ्याच्या जाळ्यांनी प्रत्येक गोष्टीला आपल्या विळख्यात घेतले होते. मी अंधारात चाचपडत एक जुनी पेटी उघडली. त्यात काकूचे जुने कपडे आणि काही टाकाऊ सामान भरले होते. मी निराश होऊन ती बंद करणारच होतो की माझी नजर पेटीच्या सर्वात खालच्या भागात दबलेल्या एका तपकिरी रंगाच्या कापडावर पडली. मी ते खेचून बाहेर काढले तर तो एक लांब लोकरीचा कोट होता. कोट खूप जुना होता आणि त्याचा रंग ठिकठिकाणी उडाला होता. वाळवीने त्याला अनेक ठिकाणी खाल्ले होते आणि त्यातून एक विचित्र जुना वास येत होता, जो मला खूप ओळखीचा वाटला, जणू बालपणातील एखादे विसरलेले स्वप्न. मी थरथरत्या हातांनी त्या कोटाला स्पर्श केला. हा माझ्या वडिलांचा कोट होता. मला आठवले की मी लहान होतो तेव्हा मी त्या कोटाच्या पदरात लपायचो. तो कोट पाहून माझ्या मनात भावनांचे एक वादळ उठले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा केवळ कपड्याचा तुकडा नव्हता, तर माझ्या वडिलांची शेवटची आठवण होती, जी काकांच्या नजरेतून वाचून इथे पडली होती. कदाचित त्यांनी याला निरुपयोगी समजून फेकायला विसरले असावेत, पण कदाचित निसर्गानेच याला माझ्या आजच्या गरजेसाठी सुरक्षित ठेवले होते. मी त्या कोटाला छातीशी कवटाळले तेव्हा मला असे वाटले जणू मी माझ्या वडिलांनाच मिठी मारली आहे. एक विचित्र शांतता आणि ऊब माझ्या शरीरात उतरली. जी थंडी मला मारत होती ती अचानक गायब झाली. मी पटकन तो कोट घातला. तो माझ्या अंगापेक्षा बराच मोठा होता. त्याच्या बाह्या माझ्या हातांतून लटकत होत्या आणि त्याचा खालचा भाग माझ्या गुडघ्यांच्या खाली येत होता. पण त्यावेळी मला ना मापाची काळजी होती ना पेहरावाची. मला फक्त त्या उभेची गरज होती जी मला जिवंत ठेवू शकेल, आणि त्या सुरक्षेची जी या निर्दयी जगासमोर मला वडिलांच्या असण्याचा भास देऊ शकेल. मी कोटाची बटणे लावली तेव्हा असे वाटले जणू माझ्याभोवती एक मजबूत चिलखट तयार झाले आहे. तो कोट जागोजागी फाटलेला होता, पण त्याच्या आत जे आपलेपण होते ते अर्पित घालत असलेल्या त्या महागड्या आणि ब्रँडेड कपड्यांमध्येही नसावे. कोट घालून जेव्हा मी खाली आलो तेव्हा हृदय धडधडत होते की काका पाहतील की काय, पण ते अजूनही खोलीतच होते. मी गुपचूप घरातून बाहेर पडलो आणि गॅरेजच्या दिशेने चालू लागलो. वाटेत थंड वारा माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होता, पण माझे शरीर गरम होते. लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. एकाडकी हाडकुल्या मुलाच्या अंगावर इतका मोठा आणि फाटलेला कोट एखाद्या तमाशापेक्षा कमी नव्हता. पण माझ्या मनात एक विचित्र आत्मविश्वास होता, जणू माझे वडील माझ्या हात धरून माझ्यासोबत चालत आहेत. गॅरेजमध्ये पोहोचून मी काम सुरू केले. आज मला थकवा जाणवत नव्हता. त्या कोटाचे खिसे खोल होते. मी वारंवार माझे थंड हात त्यात घालून गरम करून घेत होतो. दुपारच्या वेळी काका तिथे आले. मला या अवस्थेत पाहून त्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी नाराजीने मला वरून खाली पाहिले आणि म्हणाले,
या काय विदूषकासारखा वेश घालून आला आहेस? कुठून उचलून आणला आहेस हा चिंध्यांचा ढीग? मी घाबरत घाबरत म्हणालो, काका, खूप थंडी होती. माझा स्वेटर फाटला होता, म्हणून वरच्या कोठडीतून हा जुना कोट काढला. हा वडिलांचा आहे. काकांच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी एखादी सावली पसावावी तशी छटा उमटली. कदाचित त्यांनाही आपल्या भावाची आठवण आली असावी, किंवा त्यांना या गोष्टीची भीती वाटली असावी की मी काही हक्क तर सांगणार नाही ना. पण लगेचच त्यांचा तोच जुना कठोर स्वभाव परतला. त्यांनी व्यंग्यात्मक हास्य करत म्हटले, घाल, तुझा बाप हात सडलेला कचरा सोडून गेला होता. हा फाटका कोट त्याच्या लायकीला शोभेल असाच आहे, आणि तो माणूसही असाच होता. त्यांच्या बोलण्याचे विष माझ्या मनात उतरू लागले, पण मी शांत राहिलो. मी कोटाला स्वतःभवती आणखी घट्ट गुंडाळून घेतले, जणू त्यांचे विषारी शब्द त्याच कोटामध्ये कैद करून आपल्या शरीरापर्यंत पोहोचण्यापासून रोखत आहे. संध्याकाळच्या वेळी अर्पितही तिथे आला. कदाचित त्याला खर्चासाठी पैसे हवे होते, किंवा तो असाच टवाळकी करत निघाला असावा. मला पाहताच त्याने जोरात हसून आपल्या मित्रांना थट्टेने म्हटले, ओए बघा बघा, आमचा भिकारी चुलत भाऊ आज काय घालून आला आहे. वाटतं एखाद्या ऑस्करवाल्या फिल्मचा पुतळा आहे. तो माझ्या जवळ आला आणि माझ्या कोटाची कॉलर बोटांनी चोळत म्हणाला, अरे, यातून तर मेलेल्या माणसांसारखा वास येतोय. हा कोणत्या भंगारवाल्याकडून काढून आणला आहेस? त्याचे मित्रही मोठमोठ्याने हसू लागले. माझ्या डोळ्यात पाणी आले. हा कोट माझी इज्जत होता, माझ्या वडिलांची निशाणी होती, आणि तो त्याला चिखलात तुडवत होता. मी मागे हटण्याचा प्रयत्न केला, पण अर्पितनी रस्ता अडवला. तो म्हणाला, अरे पळतोस कुठे? जरा आम्हालाही तर दाखव ही अनमोल गोष्ट. मस्ती आणि घमेंडीच्या नशेत त्याने माझ्या कोटाची ढिली बाही धरली आणि जोरात खेचली. त्याचा उद्देश मला पाडणे आणि माझा अपमान करणे हा होता. माझा पाय घसरला आणि मी अडखळलो, पण मी स्वतःला सावरले. जर अर्पित वेळीच थांबला असता तर ठीक होते, पण त्याने यावेळी कोटाच्या गळ्याजवळचे कापड मुठीत आवळले आणि पूर्ण ताकदीने झटका दिला. एक चर्रकन आवाज आला, कापड फाटण्याचा आवाज, पण मला वाटले जणू माझे हृदयच फाटले आहे. कोटाचा उजवा खिसा आणि त्यावरील भाग वाईट रीतीने उधळला गेला होता आणि त्यातील अस्तर बाहेर आले होते. माझी सहनशीलता संपली होती. अर्पित आणि त्याच्या मित्रांचे बोलणे माझ्या कानात घुमत होते. मी फाटलेल्या खिशावर हात ठेवला तर मला अस्तराच्या आत काहीतरी विचित्र वस्तू जाणवली. एखादी कडक गोष्ट जी साधे कापड नव्हते. मी आश्चर्याने खाली पाहिले तर फाटलेल्या अस्तरातून एक कोपरा डोकावताना दिसला. ती प्लॅस्टिकची पिशवी माझ्या फाटलेल्या कोटाच्या अस्तरातून बाहेर पडली आणि गॅरेजच्या काळ्या आणि तेलकट जमिनीवर जाऊन पडली. त्या पिशवीच्या पडण्याचा आवाज खूप कमी होता, इतका कमी की कदाचित दुसऱ्या कोणाला ऐकूही आला नसता. पण माझ्यासाठी हा आवाज एखाद्या स्फोटापेक्षा कमी नव्हता, कारण त्याच क्षणाने माझ्या आयुष्याचे वळण बदलले होते. अर्पितचे हास्य जे ओठांवर होते ते अचानक घशातच अडकले. त्याच्या नजराही त्या विचित्र गोष्टीवर खिळल्या होत्या, जी त्या वाळवी लागलेल्या आणि जीर्ण कोटाच्या पोटातून बाहेर आली होती. काका नागेश, जे काही अंतरावर एका ग्राहकाशी हुज्जत घालत होते, अचानक शांतता जाणवल्याने मागे वळले आणि त्यांच्या तीक्ष्ण नजरा जमिनीवर पडलेल्या त्या निळ्या प्लास्टिकवर स्थिरावल्या. एक विचित्र रहस्यमय शांतता संपूर्ण गॅरेजमध्ये पसरली, जणू निसर्गाने स्वतः काळाची नाडी थांबवली असावी. माझ्या हृदयाचे ठोके इतके वेगात होते की मला ते माझ्या फासळ्यांवर आदळताना जाणवत होते. मी थरथरत्या हातांनी वाकून ती पिशवी उचलली. त्यावर लावलेली टेप खूप जुनी झाली होती आणि पिवळी पडली होती, पण प्लॅस्टिकने आतील कागद सुरक्षित ठेवला होता. अर्पित पुढे आला आणि तो कागद माझ्या हातातून हिसकावण्याचा प्रयत्न करत आपल्या त्याच पारंपरिक घमेंडीने म्हणाला, आण इकडे, दाखव काय कचरा आहे. तुझ्या कंगाल बापाचे एखादे जुने उधारीचे बिल असेल, किंवा एखाद्या औषधाची चिठ्ठी जिला तू खजिना समजत आहेस. पण यावेळी माझ्या मनात न जाणे कुठून विजेसारखी चपळाई आली. मी झटकन हात मागे घेतला आणि अर्पितचा हात हवेतच राहिला. मी थरथरत्या बोटांनी प्लास्टिकचा थर उलगडला आणि त्यातून एक दुमडलेला कागद काढला. कागद उलगडताच माझे डोळे विस्पारले गेले. हा कोणताही साधा कागद नव्हता आणि कोणत्याही उधारीची यादी नव्हती, तर ते एका बँकेचे फिक्स डिपॉझिट प्रमाणपत्र म्हणजेच FD सर्टिफिकेट होते, ज्यावर माझ्या स्वर्गीय वडिलांचे नाव आणि माझे नाव स्पष्टपणे लिहिलेले होते. खाली लिहिलेली रक्कम पाहून माझे डोके चक्रावून गेले. 50 लाख रुपये. हो, पूर्ण 50 लाख रुपये. ही तीच रक्कम होती जी 10 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी माझ्या नावावर जमा केली होती. त्याखाली एक टीप लिहिली होती की ही रक्कम माझ्या मुलाला तो 18 वर्षाचा झाल्यावर मिळेल, जेणेकरून तो आपले आयुष्य सन्मानाने जगू शकेल. माझे वय 18 वर्ष पूर्ण झाले होते. माझ्यासाठी हा कागदाचा तुकडा केवळ कागद नव्हता, तर माझ्या स्वातंत्र्याची घोषणा होती.
माझ्या डोळ्यांसमोर काही क्षणांसाठी अंधार दाटून आला आणि मग अचानक जणू प्रकाश पसरला. मला काका नागेश यांनी सांगितलेल्या त्या सर्व गोष्टी आठवू लागल्या, जे ते गेल्या 10 वर्षांपासून माझ्या मनात विषासारखे कालवत होते. की तुझा बाप कर्जदार होता, तुझा बाप भिकारी होता, त्यांनी तुझ्यासाठी अपमानाशिवाय काहीच सोडले नाही. हे सर्व खोटे होते, एक भयानक आणि पांढरे खोटे. माझे वडील कर्जदार नव्हते, तर ते माझ्यासाठी राजासारख्या आयुष्याची सोय करून गेले होते. पण त्या कोटाच्या अस्तरात लपलेल्या या रहस्याने आज काकांच्या चारित्र्याचा घाणेरडा चेहरा उघड पाडला होता. मी मान वर करून काकांकडे पाहिले तर त्यांचा चेहरा हळदीसारखा पिवळा पडला होता. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते. कडाक्याची थंडी असूनही ते घामाने ओलेचिंब झाले होते, कारण त्यांनी तो कागद ओळखला होता. त्यात काय लिहिले आहे हे त्यांना ठाऊक होते. त्यांच्या डोळ्यात भीती आणि लोभाचे असे मिश्रण होते, जे मी स्पष्टपणे वाचू शकत होतो. ते वेगाने माझ्याकडे झपाटले. त्यांच्या चेहऱ्यावरून ती बनावट नरमाई आता गायब झाली होती आणि त्याची जागा एका कपटी हास्याने घेतली होती. ते अडखळत म्हणाले, बेटा, हे काय आहे? आण, मला दाखव. हे निरुपयोगी आहे. आण, मी हे फाडून कुठेतरी फेकून देतो. तू हे विसरून जा. त्यांनी आपला हात माझ्याकडे वाढवला, पण त्यांचा तो हात थरथरत होता. हा तोच हात होता जो थोड्या वेळापूर्वी मला थप्पड मारण्यासाठी उगारला गेला होता, आणि आज तोच हात भीक मागत होता. मी तो कागद आपल्या मुठीत घट्ट पकडला आणि पहिल्यांदाच काकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. माझ्या डोळ्यात आता तो अनाथ लाचार मुलगा नव्हता, तर तो पुरुष होता, ज्याचा अधिकार त्याच्याकडून हिरावून घेतला गेला होता. मी कठोर स्वरात म्हणालो, मी देणार नाही काका. हा निरुपयोगी कागद नाही. हे माझ्या वडिलांचे प्रेम आहे, जे तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलंय. हेच ते सत्य आहे जे तुमच्या खोटेपणाचा डोंगर उद्ध्वस्त करेल. तुम्ही मला सांगितले होते की माझे वडील कर्जदार होते. तुम्ही मला 10 वर्षे तुमच्या घरात गुलाम बनवून ठेवलंय, फक्त यासाठी की मी कधीच सत्यापर्यंत पोहोचू नये. तुम्हाला भीती होती की जर मला सत्य समजले तर तुमची फुकटची नोकर आणि गॅरेजचा मजूर हातातून निघून जाईल. जेव्हा काका नागेश यांनी पाहिले की मी त्यांच्या बोलण्याला भुलत नाहीये, तेव्हा त्यांचा अंदाज बदलला. ते ओरडले, अरे 2 कवडीच्या पोरा, माझ्याशी तोंड वर करून बोलतोस? हा कागद माझा आहे. तुझ्या बापाने माझ्याकडून कर्ज घेतले होते, ही त्याचीच ठेव आहे. दे इकडे मला, नाहीतर मी तुला जिवंत मारून टाकीन. अर्पितला अजून पूर्ण गोष्ट समजली नव्हती, पण आपल्या वडिलांचा राग पाहून तोही मला पकडण्यासाठी माझ्याकडे धावला. त्या क्षणी मला माझ्या जीवाची भीती नव्हती, तर माझ्या मुठीत असलेल्या त्या वारशाची भीती होती. मला माहीत होते की जर हा कागद आज त्यांच्या हाती लागला तर माझे वडील दुसऱ्यांदा मरतील आणि मी कायमचा गुलाम बनून जाईन. काकांनी झडप घालून माझी कॉलर पकडली आणि मला भिंतीला टेकवले. त्यांची बोटे माझ्या गळ्यात रुतत होती आणि ते ओरडत होते, कागद काढ, नाहीतर तुझा गळा दाबून टाकीन. माझा दम घुटू लागला, पण माझ्या हाताची पकड त्या कागदावर ढिली झाली नाही. याच झटापटीत माझी नजर गॅरेजच्या उघड्या दारावर पडली. निर्णय घ्यायला एक क्षणही लागला नाही. मी माझी पूर्ण ताकद एकवटली आणि काकांच्या पोटात जोरात कोपर मारला. ते वेदनेने दुमडून मागे हटले. अर्पितने मला पकडण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला धक्का दिला आणि तो तेलाच्या पिंपांवर जाऊन पडला. मी हवेच्या झोक्यासारखा गॅरेजबाहेर पडलो. बाहेर रात्रीचा अंधार आणि कडाक्याची थंडी माझे स्वागत करत होती. पण आता मला थंडी वाजत नव्हती. माझ्या छातीत आग जळत होती. सूड आणि सत्याच्या त्याच आगीत मी अनवाणी पायांनी रस्त्यावर धावत होतो. माझ्या मागे काकांच्या शिव्या आणि धमक्यांचे आवाज येत होते. पकडा याला, चोर आहे हा, माझे सर्व काही घेऊन गेला. पण मी मागे वळून पाहिले नाही. माझ्या उजव्या हातात तो कागद होता आणि डाव्या हाताने मी माझा फाटलेला कोट सावरत होतो. हा कोट आता फक्त कापड नव्हता, ही माझी ढाल होती. माझे वडील माझ्या सोबत धावत होते. वारा माझ्या कानात कुजबुजत होता. धाव, अजून जोरात धाव, ही जालिमांची वस्ती आहे. माझा प्रवास शहराच्या त्या जुन्या वकील साहेबांच्या घराकडे होता, ज्यांचे नाव मी लहानपणी वडिलांच्या तोंडून ऐकले होते आणि जे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. मला आठवत होते की काकांनी त्यांच्याशी सुद्धा माझा संपर्क हा सांगून तोडला होता की ते फसवणूक करणारे लोक आहेत. पण आज मला समजत होते की खरा फसवणूक करणारा कोण आहे. रस्ता सामसूम होता आणि कुत्री भुंकत होती. माझ्या पायात खडे रुतत होते, पण मी थांबलो नाही, कारण मला माहीत होते की जर आज मी थांबलो तर माझी कहाणी इथेच संपेल. मी धावत होतो, माझी छाती फाटेल असे वाटत होते, पण एक अजब ताकद मला पुढे ढकलत होती. अखेर मी वकील साहेबांच्या घराबाहेर पोहोचलो आणि वेड्यासारखा दरवाजा ठोठाबू लागलो. दरवाजा उघडायला थोडा वेळ लागला आणि त्या दरम्यान प्रत्येक आवाजावर मला वाटत होते की काका नागेश माझ्या मागे पोहोचले आहेत. माझे पूर्ण शरीर घामाने फिजले होते आणि फाटलेल्या कोटातून माझे शरीर दिसत होते. जेव्हा दरवाजा उघडला आणि वकील साहेबांनी मला आश्चर्याने पाहिले, तेव्हा मी त्यांच्या पाया पडलो आणि तो कागद त्यांच्याकडे वाढवून फक्त इतकेच म्हणू शकलो, अंकल, मला वाचवा.
ही माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे. त्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला, पण शुद्ध हरपण्यापूर्वी मला इतकी जाणीव होती की आता मी आणि माझ्या वडिलांचे स्वप्न सुरक्षित आहे. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला आपल्या भोवती एक वेगळ्याच अनोळखी उभेचा भास झाला. ही ती थंड आणि ओलसर जमीन नव्हती ज्यावर झोपण्याची मला वर्षांपासून सवय झाली होती. उलट हे एक मऊ आणि सुखदायक बिछाणा होता ज्याच्या सुगंधाने माझे भान हरपले. मी दचकून उठून बसलो आणि घाबरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहिले. माझ्या मनात पहिला विचार हाच आला की कदाचित मी एखादे स्वप्न पाहत आहे किंवा मी मेलो आहे आणि हा स्वर्गातील एखादा निवारा आहे. तेव्हाच खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या आराम खुर्चीवर बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीला पाहून मला काल रात्रीचे ते भयानक दृश्य आठवले, जेव्हा मी काकांच्या तावडीतून सुटून भागलो होतो. ते तेच वृद्ध वकील साहेब होते ज्यांच्या केसांत चांदी उतरली होती आणि ज्यांच्या चेहऱ्यावर खोल गांभीर्य आणि माया दिसत होती. त्यांच्या हातात तीच प्लास्टिकची पिशवी आणि कागद होता ज्याला पाहून माझ्या जीवात जीव आला. ती माझी ठेव होती. मला शुद्धीवर आलेले पाहून वकील साहेब हसले आणि म्हणाले, घाबरू नकोस बेटा, तू आता तुझ्याच घरी आहेस आणि पूर्णपणे सुरक्षित आहेस. मी थरथरत्या आवाजात विचारले, अंकल, काका नागेश इथे आले होते का? ते मला घेऊन जातील का? वकील साहेब उठले, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जगातील कोणतीही ताकद आता तुला त्या नरकात परत पाठवू शकत नाही जिथे तू तुझ्या आयुष्यातील सर्वात वाईट वर्ष घालवली आहेस. त्यानंतर त्यांनी तो कागद माझ्या समोर ठेवला आणि सांगितले की तुझे वडील खूप दूरदृष्टी असलेले माणूस होते. आजारपणाच्या शेवटच्या दिवसांतच त्यांना अंदाज आला होता की त्यांचा भाऊ म्हणजेच तुझे काका नागेश एक लोभी आणि कपटी माणूस आहेत, जे त्यांच्या मृत्यूनंतर तुझी काळजी घेणार नाहीत. म्हणूनच त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून जमवलेली आपली सर्व पुंजी फिक्स डिपॉझिटच्या रूपात सुरक्षित केली आणि त्याचे मृत्यूपत्र अशा प्रकारे केले की ते केवळ त्याच व्यक्तीला मिळावे जो त्यांच्या सर्वात जवळचा असेल. हे सांगताना वकील साहेबांचे डोळे पाणावले. ते म्हणाले की तुझ्या वडिलांनी मला सांगितले होते की मी हा कागद या कोटाच्या अस्तरात मुद्दाम लपवत आहे, कारण मला पूर्ण खात्री आहे की माझ्या मृत्यूनंतर माझा भाऊ माझ्या मुलाला नवीन कपडेसुद्धा देणार नाही, माझा जुना उतरवलेला कोटही देणार नाही, आणि जेव्हा माझा मुलगा थंडीने कुडकुडेल तेव्हा तो हतबल होऊन माझाच कोट घालेल आणि मग हे सत्य त्याच्यापर्यंत पोहोचेल. हे ऐकून माझे हृदय भरून आले आणि मी हमसून हमसून रडू लागलो. माझ्या बापाने मेल्यानंतरही माझ्या दर्जांची सोय करून ठेवली होती. त्या फाटलेल्या कोटात फक्त कापड नव्हते, तर माझ्या बापाचे प्रेम भरलेले होते. आम्ही बोलतच होतो की अचानक बाहेर दरवाजावर जोरात थाप पडली आणि सोबतच पोलीस सायरनचा आवाज ऐकू आला. माझे हृदय भीतीपोटी घशाशी आले. मला वाटले कदाचित नागेश पोलिसांना घेऊन आला आहे आणि आता मला चोर ठरवून तुरुंगात पाकरेल. वकील साहेबांना माझी अवस्था समजली आणि ते स्वतः बाहेर गेले. मी घाबरत खिडकीच्या आडून पाहू लागलो. खरोखर बाहेर नागेश उभा होता आणि त्याच्यासोबत 2 पोलीस होते. नागेश ओरडून सांगत होता, इन्स्पेक्टर साहेब, हेच ते घर आहे जिथे माझा पुतण्या लपलेला आहे. या वकिलाने त्याचे अपहरण केले आहे आणि हा मुलगा माझ्या घरातून 50 लाखांचे दागिने आणि रोकड चोरून पळाला आहे. पोलिसांनी वकील साहेबांशी उद्धटपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण वकील साहेब शहराचे नावाजलेले कायदेतज्ञ होते. त्यांनी आपल्या करड्या आवाजात पोलिसांना रोखले आणि म्हणाले, खबरदार, जर कोणी माझ्या अशिलाच्या घरात वॉरंटशिवाय शिरण्याचा प्रयत्न केला तर. मग त्यांनी पोलिसांना ते कागद दाखवले आणि म्हणाले, हा मुलगा चोर नाही तर या मालमत्तेचा खरा वारस आहे आणि हा नागेश नावाचा माणूस जो स्वतःला याचा रक्षक सांगतोय तो प्रत्यक्षात एक कब्जा करणारा आणि फसवणूक करणारा माणूस आहे, ज्याने एका अनाथाची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला आहे. वकील साहेबांनी नागेशच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले, नागेश साहेब, जर तुम्ही आत्ता इथून निघून गेला नाहीत तर मी तुमच्यावर अनाथाच्या संपत्तीचा अपहार, फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करीन आणि विश्वास ठेवा, तुमचे उरलेले आयुष्य तुरुंगाच्या गजाआड जाईल. काका नागेश, जे पोलिसांना घेऊन शहरात रुबाब गाजवत आले होते, वकील साहेबांच्या कायदेशीर युक्तिवादासमोर आणि धमकीसमोर गप्प झाले. त्यांना कळून चुकले होते की आता बाजी त्यांच्या हातातून निसटली आहे. ते दात ओठ खात आणि माझ्याकडे रागाने बघत तिथून निघून गेले. पण त्यांच्या डोळ्यात जी सुडाची भावना होती तिने मला आतून हादरवून सोडले. वकील साहेबांनी दरवाजा बंद केला आणि मला म्हणाले, बेटा, आता आपल्याला तातडीने कायदेशीर कारवाई पूर्ण करावी लागेल, कारण असे लोक इतक्या सहजासहजी हार मानत नाहीत. दुसऱ्याच दिवशी आम्ही बँकेत पोहोचलो. बँकेतील कर्मचारी वकील साहेबांना ओळखत होते, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ थांबावे लागले नाही. पण माझ्या हृदयाची धडधड थांबत नव्हती. मला प्रत्येक क्षणी हीच भीती वाटत होती की काही अडथळा तर येणार नाही ना. बँकेवाले असे तर म्हणणार नाहीत ना की हे कागद खोटे आहेत किंवा त्यांची मुदत संपली आहे. मॅनेजरने जेव्हा ते सर्टिफिकेट पाहिले तेव्हा त्याने खात्री करण्यासाठी कम्प्युटरवर रेकॉर्ड तपासले. ते काही मिनिटे माझ्यासाठी युगांसारखी वाटत होती.
अखेर मॅनेजरने मान वर करून माझ्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, अभिनंदन तरुण मित्रा, हे सर्टिफिकेट पूर्णपणे खरे आहे आणि यावर मिळणाऱ्या व्याजासह ही रक्कम आता 70 लाखांहून अधिक झाली आहे. माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नव्हता. जो मी कालपर्यंत 100 रुपयांसाठी काकांच्या शिव्या ऐकायचो, आज लाखांचा मालक बनलो होतो. वकील साहेबांनी सर्व कायदेशीर सोपचार पूर्ण केले, माझ्या सह्या घेतल्या आणि मी आता 18 वर्षाचा झालो असल्यामुळे ती सर्व रक्कम थेट माझ्या नावाने उघडलेल्या खात्यात जमा झाली. जेव्हा चेकबुक आणि एटीएम कार्ड माझ्या हातात आले तेव्हा माझे हात थरथरत होते. हे केवळ प्लास्टिक आणि कागदांचे तुकडे नव्हते, तर माझ्या हरवलेल्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची ती साक्ष होती. बँकेतून बाहेर पडताना मला असे वाटले जणू माझी उंची काही फुटांनी वाढली आहे. मी वकील साहेबांचे आभार मानू इच्छित होतो तेव्हा त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, माझे खरे मानधन ते समाधान आहे जे आज तुझ्या वडिलांच्या आत्म्याला मिळाले असेल. पण गोष्ट अजून संपली नव्हती, कारण जेव्हा मी बँकेतून बाहेर आलो तेव्हा मी पाहिले की काकांचा मुलगा अर्पित रस्त्याच्या पलीकडे उभा राहून आमच्याकडे पाहत होता. त्याची अवस्था खूप वाईट होती. कदाचित काकांनी आपला सर्व राग त्याच्यावरच काढला असावा. तिरस्कार आणि लोभाने माझ्याकडे पाहणारा तो मुलगा, जो कालपर्यंत माझ्या फाटलेल्या कपड्यांची थट्टा उडवायचा, आज माझ्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत करत नव्हता. मी वकील साहेबांना म्हणालो, अंकल, मला काहीतरी विकत घ्यायचे आहे. आम्ही एका मोठ्या दुकानात गेलो. मी माझ्यासाठी काही नवीन कपडे खरेदी केले. पण तो फाटलेला, वाळवी लागलेला कोट मी फेकून दिला नाही. उलट तो एका पिशवीत जपून ठेवला, कारण तो कोट माझा तारणहार होता. वकील साहेबांनी मला सल्ला दिला की आता मी माझे शिक्षण पूर्ण केले पाहिजे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न साकार केले पाहिजे. मी त्याच क्षणी ठरवले की मी या रकमेतून एखादा व्यवसाय सुरू करेन आणि माझे शिक्षणही सुरू ठेवीन. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की आता मला ताठ मानेने जगण्याचा अधिकार मिळाला होता. काका नागेश यांनी नंतर अनेकदा तडजोड करण्याचा आणि माफी मागण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांना मध्यस्थी म्हणून पाठवले की मुलगा अडाणी आहे, त्याला घरी परत पाठवून द्या. पण आता मी तो अडाणी मुलगा राहिलो नव्हतो. मी त्यांच्या प्रत्येक निरोपाकडे दुर्लक्ष केले, कारण मला माहीत होते की सापाचा स्वभाव डसण्याचा असतो, मग त्याला कितीही दूध पाजले तरी तो बदलत नाही. वकील साहेबांनी माझ्या कायदेशीर बाबींची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि मला त्यांच्या घराच्या एका भागात राहण्यासाठी जागा दिली. तिथेच मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. रात्री जेव्हा मी झोपायला गेलो तेव्हा मी माझा तो जुना कोट उशाशी ठेवला. त्याचा खिसा अजूनही फाटलेलाच होता, पण त्याच खिशाने माझ्या नशिबाची दिशा बदलली होती. मला एक गाढ, शांत आणि भीतीमुक्त झोप येत होती, ज्याची मी वर्षांपासून वाट पाहत होतो. मला खात्री होती की आकाशातून माझे वडील मला पाहून हसत असतील की त्यांचा मुलगा आता हतबल राहिला नाही, तर एक स्वतंत्र माणूस बनला आहे. पण मला हे माहीत नव्हते की निसर्ग अजून माझी एक परीक्षा घेणार होता, कारण संपत्तीसोबत नवीन शत्रूही येतात आणि काका नागेश यांची शांतता एखाद्या मोठ्या वादळाचे संकेत असू शकत होती. तरीही त्यावेळेपुरता मी जिंकलो होतो आणि हा विजय सत्याचा विजय होता. वकील साहेबांची मेहरबानी आणि बँकेतून मिळालेल्या रकमेने माझ्या आयुष्याचा नकाशा बदलला होता. पण माझ्या मनातला तो घाबरलेला मुलगा अजूनही कुठेतरी जिवंत होता, जो रात्री दचकून उठून बसायचा. मला अनेकदा असे वाटायचे की काका नागेश मला पुन्हा त्याच काळ्या गॅरेजमध्ये फरफटत नेत आहेत आणि माझा आवाज फुटत नाहीये. वेळ जात गेला आणि मी हिंमत एकवटून शहराच्या मुख्य बाजारपेठेत गाड्यांच्या स्पेअर पार्ट्सचे एक दुकान उघडले. दुकानाचे नाव मी माझ्या वडिलांच्या नावावरून अमानत ऑटोज ठेवले, कारण हा व्यवसाय त्याच अमानतीच्या म्हणजे ठेवीच्या जोरावर सुरू झाला होता, जी माझे वडील माझ्यासाठी सोडून गेले होते. माझी समजदारी, मेहनत आणि वकील साहेबांचे मार्गदर्शन यामुळे बघता बघता माझा व्यवसाय जोरात चालला. जे ग्राहक आधी काका नागेश यांच्या गॅरेजवर लुटले जायचे ते आता माझ्या दुकानाकडे वळू लागले, कारण इथे त्यांना अस्सल सामान रास्त दरात मिळत होते. दुसरीकडे काका नागेश यांचे गॅरेज हळूहळू ओस पडू लागले. त्यांची बेईमानी आणि ग्राहकांशी असलेले गैरवर्तन यांच्या कथा पूर्ण शहरात पसरल्या होत्या. निसर्गाचा बदला शांत पण अत्यंत कठोर होता. ज्या गॅरेजमध्ये मला थंडीत कुडकुडत काम करावे लागत होते, आता तिथे शांतता पसरली होती आणि ग्राहकांचे येणे बंद झाले होते. पण मी म्हटल्याप्रमाणे संपत्ती नवीन शत्रू निर्माण करते आणि जुन्या शत्रूंच्या जळफळाटाला खतपाणी घालते. काका नागेश माझी प्रगती पाहून आतल्या आत जळत होते. मला बातम्या मिळत होत्या की ते बाजारात माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवत आहेत, की मी त्यांचे पैसे चोरून हे दुकान उघडले आहे.
माझ्याकडे भक्कम कायदेशीर पुरावे होते, त्यामुळे ते माझे काहीच बिघडू शकत नव्हते. पण जखमी साप मरण्यापूर्वी अधिक धोकादायक होतो आणि हल्ला करण्याची संधी शोधत असतो. हिवाळ्याची अशीच एक उदास संध्याकाळ होती. अगदी तशीच संध्याकाळ जशी मी घरातून पळालो होतो त्या दिवशी होती. दुकान बंद करण्याची वेळ झाली होती की अचानक दुकानाच्या दाराशी एक सावली दिसली. मी डोकावून पाहिले तर तो माझा चुलत भाऊ अर्पित होता. त्याची अवस्था दयनीय झाली होती. कपडे मळलेले होते आणि तो रडत होता. त्याला पाहून माझे रक्त उसळले आणि जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. मी त्याला दुकानातून निघून जाण्यास सांगितले, पण तो माझा पारा पडला आणि गयावया करत म्हणाला, दादा, मला माफ कर. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. आता बाबांना म्हणजे काका नागेश यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. ते हॉस्पिटलमध्ये नाहीत तर घरीच अंथरुणाला खिळले आहेत. आमच्याकडे उपचारांसाठी पैसे नाहीत. डॉक्टरांनी हात टेकले आहेत. ते आपल्या शेवटच्या क्षणी तुझी माफी मागू इच्छितात आणि वारंवार तुझे नाव घेत आहेत. देवासाठी एकदा चालून त्यांना बघून घे, नाहीतर ते शांतपणे मरू शकणार नाहीत. अर्पितची अवस्था आणि काकांच्या मृत्यूच्या बातमीने माझे मन वितळले. माणूस कितीही मोठा झाला तरी रक्ताचे नाते आणि बालपणातील भावना कुठेतरी त्याची कमजोरी बनतातच. वकील साहेबांनी मला बजावले होते की त्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नकोस. पण अर्पितचे अश्रू इतके खरे वाटत होते की मला वाटले कदाचित निसर्गाने त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली आहे आणि आता ते खरोखर पश्चाताप करत आहेत. मी विचार केला की एका मरणाऱ्या माणसाला माफ करून टाकावे. कदाचित यामुळे माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल. मी दुकान बंद केले आणि माझ्या नवीन गाडीत बसून अर्पितसोबत जुन्या गल्लीकडे निघालो. रस्त्यात अर्पित स्वतःच्या आणि काकांच्या चुका मान्य करत राहिला, ज्यामुळे माझा विश्वास अधिक दृढ झाला की ते खरोखर बदलले आहेत. जेव्हा आम्ही त्या दुर्दैवी गल्लीत पोहोचलो तेव्हा सर्वत्र भयान शांतता होती. गॅरेज बंद पडले होते आणि घरावर एक विचित्र शांतता पसरली होती. मी गाडीतून उतरताच मला तोच जुना दुर्गंध आणि कोंदटपणा जाणवला जो माझ्या बालपणाचा भाग होता. अर्पित मला आत घेऊन गेला. घराच्या आत अंधार आणि शांतता होती. मला आश्चर्य वाटले की जर का काका मरत होते तर तिथे इतर कोणी नातेवाईक किंवा शेजारी का नव्हते. पण अर्पित म्हणाला की बाबांनी कोणालाही बोलावण्यास नकार दिला आहे, त्यांना फक्त तुला भेटायचे होते. आम्ही काकांच्या खोलीत शिरलो. ते अंथरुणावर पडून होते. अंगावर ब्लँकेट होते. ते जोरात श्वास घेत होते, जणू त्यांचा शेवटचा वेळ जवळ आला असावा. मी हळूहळू त्यांच्याजवळ गेलो आणि वाकून म्हणालो, काका, मी आलो आहे. मी तुम्हाला माफ केले आहे. तुम्ही काळजी करू नका. मी त्यांच्यावर वागताच अचानक खोलीचा दरवाजा जोरात बंद झाला आणि कडी लावल्याचा आवाज आला. मी दचकून मागे वळलो तर अर्पित दाराजवळ उभा राहून हसत होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू गायब झाले होते आणि चेहऱ्यावर तीच जुनी सैतानी प्रवृत्ती परतली होती. मी काही समजण्यापूर्वीच अंथरुणावर पडलेला माणूस झटकन उठून बसला. ते नागेश काका होते, अगदी ठणठणीत. त्यांच्या हातात एक जाड दांडा होता. त्यांच्या आजारपणाचे नाटक फक्त मला या जाळ्यात अडकवण्यासाठी रचले गेले होते. मला माझ्या मूर्खपणाची आणि वकील साहेबांच्या सल्ल्याची आठवण झाली, पण आता खूप उशीर झाला होता. मी वाघाच्या जबड्यात अडकलो होतो. काका नागेश यांनी एक भयानक अट्टहास केला जो खोलीच्या भिंतींना धडकून घुमला आणि ते म्हणाले, आला माझा पुतण्या, माझा आज्ञाकारी मुलगा. तुला वाटले का की तू जसा मूर्ख आहेस तसाच तुझा बापही मूर्ख होता? त्यालाही अशाच गोष्टींत गुंतवून मी लुटले होते आणि आज तुलाही त्याच मार्गाने परत आणले आहे. त्यांनी आपल्या खिशातून काही स्टॅम्प पेपर काढले आणि म्हणाले, या कागदपत्रांवर सह्या कर, ज्यानुसार तू तुझे दुकान, तुझी गाडी आणि बँकेतील सर्व बॅलन्स आपल्या खुशीने तुझ्या काकांच्या नावे करत आहेस. जर तू सह्या केल्यास तर कदाचित मी तुला जिवंत सोडेन, नाहीतर आजची रात्र तुझी शेवटची रात्र असेल आणि जगाला वाटेल की शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तू जळून मेलास. मी घाबरलो होतो खरा, पण आता मी तो कमकुवत मुलगा नव्हतो ज्याच्याकडे बचावासाठी फक्त 500 रुपये असायचे. मी ठामपणे म्हणालो, काका, तुम्ही भ्रमात आहात. हे नशीब माझे आहे आणि मी तुम्हाला एक फुटकी कवडीही देणार नाही. तुम्ही मला मारू शकता, पण माझी अमानत हिरावून घेऊ शकत नाही. माझे हे बोलणे ऐकून काकांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी अर्पितला इशारा केला. अर्पित पुढे आला आणि त्याने मला मागून घट्ट पकडले. मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघे होते आणि मी एकटा. काका पुढे आले आणि दांड्याने पूर्ण ताकदीनिशी माझ्या पायांवर प्रहार केला. वेदनेची एक लहर माझ्या शरीरातून धावली आणि मी जमिनीवर कोसळलो. त्यांनी मला केसाला धरून फरफटत नेले आणि भिंतीला टेकवून बसवले. अर्पितने दोरीने माझे हातपाय बांधायला सुरुवात केली. काका माझ्या डोक्यावर उभे राहून सांगत होते की सह्या करतोस की मी तुझी बोटे मोडून टाकू. याच झटापटीत खोलीत ठेवलेला रॉकेलचा हीटर, जो कदाचित थंडीपासून वाचण्यासाठी जाळला होता,
जोराच्या धक्क्याने जमिनीवर पडला. हीटरमधले तेल फरशीवर पसरले आणि गालिचाने लगेच पेट घेतला. खोलीत जुने फर्निचर आणि कागदपत्रे विखुरलेली होती, त्यामुळे आगीने सेकंदात रौद्र रूप धारण केले. ज्वाला भडकू लागल्या आणि धुराने खोली भरून गेली. काका आणि अर्पित जे मला बांधण्यात मग्न होते, हे दृश्य पाहून घाबरले. आग इतकी वेगाने पसरली की दारापर्यंत जाण्याचा रस्ता बंद झाला. काकांनी कागदपत्रे वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आग त्यांच्या कपड्यांपर्यंत पोहोचली. अर्पित घाबरून दाराकडे धावला, पण दरवाजा बंद होता आणि चावी कदाचित गडबडीत कुठे पडली होती किंवा काकांच्या खिशात होती. खोलीत एखाद्या नरकासारखं दृश्य निर्माण झाले होते. धुरामुळे माझा दम घुटत होता, पण दोरी अजून पूर्ण आवळली गेली नव्हती. मी पूर्ण ताकद लावून स्वतःची अर्पितच्या ढिल्या हातांमधून सुटका करून घेतली. आता परिस्थिती अशी होती की आम्ही तिघेही मृत्यूच्या दारात होतो. काका आगीने वेढलेले होते आणि खोकत होते, तर अर्पित दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता, पण अपयशी ठरत होता. माझ्याकडे एका क्षणात निर्णय घेण्याची वेळ होती. मी स्वतःचा जीव वाचवून पळावे की त्या निर्दयी लोकांची मदत करावी ज्यांनी मला मारण्याचा कट रचला होता. माझ्या आतला माणूस आणि माझ्या वडिलांनी दिलेली शिकवण मला एकट्याला पळून जाण्याची परवानगी देत नव्हती. मी माझ्या शर्टने नाक झाकले आणि लाकडी जुन्या खिडकीकडे धावलो. मी ती जड खुर्ची उचलले ज्यावर काका बसले होते आणि पूर्ण ताकदीने खिडकीच्या काचांवर मारली. काचा फुटून विखुरल्या आणि ताज्या हवेचा एक झुळूक आत आला. मी अर्पितला आवाज दिला की इकडे ये, खिडकी तुटली आहे. अर्पित तातडीने खिडकीतून बाहेर उडी मारून पळाला, पण काका नागेश अजूनही आगीच्या लोळात अडकले होते. त्यांच्या कुर्त्याने पेट घेतला होता आणि ते जमिनीवर लोळत होते. ते ओरडत होते, बेटा, मला वाचव, मला सोडू नकोस. मी एका क्षणासाठी विचार केला, हाच तो माणूस आहे ज्याने माझे आयुष्य नरक बनवले होते. जर आज हा जळला तर जगातून एक वाईट माणूस कमी होईल. मग मला तो फाटलेला कोट आठवला ज्याने मला वाचवले होते. तो कोट द्वेषाचे नाही, तर प्रेम आणि सुरक्षेचे प्रतीक होते. मी स्वतःचा जीव धोक्यात घालून खोलीत पडलेले एक जड घोंगडे, कंबल उचलले आणि आगीच्या ज्वाळांमध्ये उडी घेतली. मी काकांच्या अंगावर ते घोंगडे टाकले आणि त्यांना खिडकीपर्यंत ओढत आणले. आगीमुळे माझे हात आणि चेहरा भाजत होता, पण मला वेदनेची जाणीव नव्हती. मी कसाबसा अर्धवट बेशुद्ध असलेल्या काकांना खिडकीतून बाहेर ढकलले आणि स्वतःही उडी मारली. आम्ही घराच्या मागच्या भागात पडलो, जिथे ओली माती होती. घराच्या आत धमाथे होत होते आणि आग आता छतापर्यंत पोचली होती. लोक जमा झाले होते आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाज येत होता. मी धापा टाकत काकांना पाहिले, जे माती आणि राखेने माखलेले होते. त्यांचा जीव वाचला होता, पण त्यांचे घर, त्यांचे गॅरेज आणि त्यांचा सर्व अहंकार त्यांच्या डोळ्यांदेखत जळून खाक होत होता. हेच ते गॅरेज होते जिथे मी थंडीने कुडकुडत होतो. आज तेच गॅरेज आगीत जळत होते. निसर्गाचा न्याय पूर्ण झाला होता. पोलीस आणि रुग्णवाहिकाही पोचली होती. काका आणि अर्पितला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मलाही किरकोळ जखमा झाल्या होत्या, पण मी तिथेच उभा राहून जळणाऱ्या घराकडे पाहत राहिलो. जेव्हा आग विझली तेव्हा तिथे फक्त राख उरली होती. वकील साहेबही बातमी मिळताच तिथे पोचले. त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, तू आज सिद्ध केलेस की तू कोणाचा मुलगा आहेस. पोलिसांच्या तपासात अर्पित कोसळला आणि त्याने सर्व सत्य ओकून दिले. त्यांनी माझे अपहरण केले होते आणि जबरदस्तीने सह्या घेऊ इच्छित होते. ते पूर्णपणे भाजले होते, पण जिवंत होते. त्यांच्यावर फसवणुकीचा आणि धमकीचा गुन्हा दाखल झाला. ते अंथरुणाला खिळले होते आणि आता त्यांच्याकडे ना खबर होते, ना व्यवसाय आणि ना इज्जत. सर्व काही त्याच आगीत जळून गेले होते जी त्यांनी माझ्यासाठी लावली होती. जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते माझ्याशी नजर मिळवू शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यात आता अश्रूही नव्हते. आता ते कशाच्याही लायकीचे उरले नव्हते. मी त्यांच्यासाठी काही पैसे आणि फळे ठेवली आणि आदराने सांगितले की काका, तो कोट जो तुम्ही फाडला होता त्याच्या खिशात फक्त संपत्ती नव्हती, तर ते संस्कारही होते जे मला माझ्या वडिलांकडून मिळाले होते. मी तुम्हाला माफ केले आहे, कारण मला माझे उरलेले आयुष्य द्वेषाच्या ओझ्याखाली घालवायचे नाही. जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा सूर्य उगवत होता. थंडी अजूनही होती, पण मला आता थंडी वाजत नव्हती, कारण माझ्या मनात एक अजब शांतता होती. ही शांतता जगातील कोणत्याही आगीपेक्षा उबदार आणि कोणत्याही किल्ल्यापेक्षा सुरक्षित होती. मी माझ्या गाडीत बसलो आणि माझ्या दुकानाकडे निघालो, जिथे एक नवीन सकाळ आणि नवीन यश माझी वाट पाहत होते. ही कहाणी या विश्वासावर संपली की जुलमी माणसाची दोरी नेहमी कच्ची असते, पण जेव्हा ती खेचली जाते तेव्हा त्याला सावरण्याची संधी मिळत नाही आणि पीडित व्यक्तीची आर्त हाक आणि संयमाचे फळ नक्कीच मिळते.
तो फाटलेला कोट आता माझ्या घराच्या एका सुंदर फ्रेममध्ये ठेवलेला आहे, जो मला दररोज आठवण करून देतो की माणसाचा खरा वारसा त्याचे चारित्र्य आहे. माझा बँक बॅलन्सही आता सुरक्षित होता. तर मित्रांनो, ही होती आजची कहाणी. या कहाणीबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना त्वरित मिळेल. धन्यवाद.